मिरज संस्थानच्या गणरायाचे 300 वर्षांच्या परंपरेने आगमन। मिरज महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणेशोत्सवाला मिरज शहरात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। मिरज संस्थानच्या 300 वर्षांच्या अखंड परंपरेनुसार संस्थानच्या गणरायाचे आगमन मोठ्या थाटामाटात पारंपरिक वाद्यांच्या गजरात झाले। मिरज गणेश तलावावरील श्री गणेश मंदिरात श्रीमंत माधवराजे पटवर्धन महाराज यांच्या हस्ते गणरायाची स्थापना करण्यात आली। हा गणपती मिरज येथील पटवर्धन घराण्याचा गणपती म्हणून ओळखला जातो। यावर्षीच्या आगमनामध्ये मिरजेतील भुई समाजाला मिरज संस्थानच्या गणपतीची पालखी वाहण्याचा मान देण्यात आला, ज्यामुळे ही जुनी परंपरा आजही जपली गेली आहे। यावेळी मिरज संस्थानचे राजेसाहेब श्रीमंत गंगाधरराव उर्फ बाळासाहेब पटवर्धन महाराज, युवराज श्रीमंत माधवराजे पटवर्धन महाराज, श्रीमंत पद्माराजे गोपाळराजे पटवर्धन महाराज, श्रीरंग पटवर्धन, श्रीकांत जयगौंड, विवेक कुलकर्णी, मारुती नाईक, दिलीप शेटे, भुई समाजातील सर्व बांधव आणि मिरजेतील नागरिक उपस्थित होते। हा उत्सव 5 दिवस चालणार असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन माधवराजे पटवर्धन यांनी केले आहे। नमस्कार, सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा। आज 300 वर्षापासून जी परंपरा चालू आहे मिरज संस्थानचा गणपती, तो आज त्याचं आगमन झालेला आहे। 5 दिवसाचा गणपती असतो। तर समस्त मिरज शहराला व मिरज संस्थानचे जे काही लोक असतील सर्वांना आमंत्रण आहे की आपण यावं, 5 दिवस गणपती मिरज संस्थानाच्या गणपतीच्या कार्यक्रमामध्ये सामील व्हावं आणि गणपतीचे दर्शन घ्यावे। गणपतीचंच शहर आहे, तर त्यामुळे धन्यवाद। आपलं पारंपरिक आगमन आहे, मागच्या 300 वर्षापासून चालू आहे आणि आज या वर्षी सुद्धा तशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीने सगळे लोक समस्त समाज सहभागी झालं आणि तशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने झालेलं आहे।